हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर इथे 50 MCQ आहे इंग्लिश ग्रामरचे आणि त्याचे आन्सरसुद्धा मी या ठिकाणी दिलेले आहे. इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. TET, CTET किंवा टेट एक्झामचं जे काही ग्रामर आहे, लँग्वेज सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये व्हर्ब असतील, नाऊन असेल, प्रोनाऊन असेल, प्रीपोजिशन असेल, ते यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, लाईन जे असेल किंवा सेंटेन्स जे आहे ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिलं बघूया. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स. शी डॅश टू द मार्केट एव्हरी डे. मग काय येणार आहे इथे? गोज येणार आहे. शी गोज टू द मार्केट एव्हरी डे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट प्रीपोजिशन. या ठिकाणी चूज करायचं आहे प्रीपोजिशन. द बुक इज डॅश डॅश द टेबल. बुक कशावर येणार आहे? टेबलावर आहे, म्हणजे काय येणार आहे? द बुक इज ऑन द टेबल, मतलब टेबलवर ठेवलेला आहे, है ना. नेक्स्ट असणार आहे आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी सिंग्स ब्युटिफुली. तर यातला आपल्याला माहिती आहे, ज्याच्या लास्टला LY लागतो तो ॲडव्हर्ब असतो. तर या ठिकाणी ब्युटिफुल काय आहे? ॲडव्हर्ब आहे. किंवा फिर ब्युटिफुली काय असणार आहे? इथे ॲडव्हर्ब असणार आहे. ऑप्शन नंबर C या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट प्रोनाऊन. या ठिकाणी सर्वनाम चूज करायचं आहे. डॅश डॅश आर गोईंग टू द पार्क लेटर. मग या ठिकाणी काय येणार आहे? दे जो आहे ऑप्शन नंबर A, दे आर गोईंग टू पार्क इन लेटर, असं याचं आन्सर येणार आहे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट कंजंक्शन. या ठिकाणी यूज करायचं आहे. कंजंक्शन म्हणजे काय की दोन वाक्य जे असतील त्याला जोडायचं आहे, है ना. आय विल कम डॅश आय फिनिश माय होमवर्क. आय विल कम इफ म्हणजे काय की जेव्हा माझा होमवर्क जो आहे तो फिनिश झाला तर मी काय करणार आहे? येणार आहे किंवा येईल असे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ व्हर्ब. या ठिकाणी परत चूज करायचं आहे. शी डॅश ऑलरेडी कम्प्लीट द असाइनमेंट. शी हॅज ऑलरेडी कम्प्लीट द असाइनमेंट, असं आन्सर इथे येणार आहे. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट आर्टिकल. या ठिकाणी चूज करायचं आहे. ए अँड द 3 आर्टिकल आहे आपल्याकडे, त्यापैकी एक इथे चूज करायचं आहे. ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. मग काय येणार आहे इथे? ॲन ॲपल. ॲपल जे आहे ते डॉक्टरला किंवा मग डॉक्टरकडे जाण्यासाठी अवॉइड करतं. म्हणजे काय की जर तुम्ही रोज एक ॲपल खाल्लं तर तुम्हाला दवाखान्यापासून दूर राहू शकता तुम्ही, है ना. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट व्हर्ब. ही ऑलवेज डॅश हिज होमवर्क आफ्टर डिनर. ही ऑलवेज या फिर डज हिज होमवर्क आफ्टर डिनर. म्हणजे काय करतो? तो जेवण झालं की या फिर रात्रीचं जेवण केलं की तो होमवर्क करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नाऊन. नाऊन विचारलेलं आहे. नाम कोणतं आहे खालीपैकी? तर ट्री जे आहे ते काय आहे? नाव आहे. हॅप्पी जो आहे तो काय आहे? क्रियापद आहे किंवा त्याला क्रिया म्हणू शकतो आपण, व्हर्ब आहे. क्विकली काय असणार आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, है ना. नंतर रन काय आहे? प्रोनाऊन आहे. आणि ट्री जो आहे तो काय आहे? इथे नाऊन असणार आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. द स्काय लुक ब्युटिफुल टुडे. काय विचारलेलं आहे? ॲडजेक्टिव्ह विचारलेलं आहे. तर ॲडजेक्टिव्ह काय आहे? ब्युटिफुल जो आहे तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. LY लावलं तर ब्युटिफुलीसुद्धा काय असतो? ॲडजेक्टिव्ह असतो. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. ही डोंट लाईक कॉफी. ही डझंट लाईक कॉफी. ही डझंट लाईक कॉफी. ही नॉट लाईक कॉफी. तर काय येणार आहे इथे? ऑप्शन नंबर C जे आहे, ही डझंट लाईक कॉफी, हे आन्सर इथे येणार. नेक्स्ट आहे चूज द करेक्ट टेन्स. या ठिकाणी विचारलेलं आहे. काळ या ठिकाणी व्यवस्थितपणे यूज करायचा आहे. बाय द टाईम आय अराईव्ह दे हॅड लेफ्ट, है ना. जेव्हा मी आलो तेव्हा ते गेले होते, है ना. ऑप्शन नंबर C बरोबर आहे. नेक्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रीपोजिशन. या ठिकाणी यूज करायचं आहे. द कॅट इज हिडिंग डॅश द बेड अंडर, है ना. बेडच्या खाली कॅट काय केलेली आहे? लपलेली आहे. अंडर द बेड इथे या ठिकाणी येणार आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ व्हर्ब. या ठिकाणी परत एकदा चूज करायचं आहे. आय डॅश टू द जिम येस्टरडे. आय वेंट या ठिकाणी येणार आहे. काल गेला होता म्हणजे तो भूतकाळ झालेला आहे, म्हणजे वेंट येईल. विच सेंटेन्स इज इन द पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमधलं खालीलपैकी दिलेलं सेंटेन्स कोणतं आहे? दे आर पेंटिंग द हाऊस. द हाऊस इज बिंग पेंट बाय देम. दे पेंट द हाऊस अँड दे विल पेंट द हाऊस. तो ऑप्शन नंबर B जो आहे ते आन्सर या ठिकाणी आहे. द हाऊस इज बिंग पेंट बाय देम. 16 नंबरचा क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द करेक्ट कॉम्परेटिव्ह ॲडजेक्टिव्ह.
ही इज डॅश दॅन हिज ब्रदर. तो काय आहे, टॉलर आहे, तो मोठा आहे त्याच्या भावापेक्षा, म्हणजे काय की टॉलर. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर आहे. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन. सर्वनाम या ठिकाणी यूज करायचं आहे. दिस इज डॅश डॅश बुक, दिस इज माइन बुक, म्हणजे काय की हे माझं बुक आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. आय एम गोइंग टू स्कूल नाव, आय गोइंग टू स्कूल नाव, आय गोज टू स्कूल नाव, आय गो स्कूल नाव. आय ॲम म्हणजे मी आता शाळेत जात आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नेक्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. या ठिकाणी परत यूज करायचं आहे. आय सॉ डॅश डॅश एलिफंट ॲट द झू, आय सॉ ॲन एलिफंट ॲट द झू या ठिकाणी येणार आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. दे डॅश टू द कन्सर्ट टुमारो, दे विल गो टू कन्सर्ट टुमारो, म्हणजे उद्या विचारलं आहे, वर्तमान काळ भविष्यकाळ आहे, तो विल गो इथे येणार आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट कंजंक्शन. या ठिकाणी यूज करायचं आहे. शी वॉज टायर सो शी वॉन्ट टू बेड अर्ली, ती थकली आहे म्हणून ती लवकर झोपी गेली. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय द करेक्ट पॉझेसिव्ह प्रोनाउन. या ठिकाणी विचारलं आहे. दिस बुक इज डॅश डॅश हर्स, म्हणजे काय की तिचं हे जे बुक आहे ते तिचे आहेत. नेक्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रीपोजिशन. परत विचारलेलं आहे. शी इज सिटिंग डॅश डॅश हर फ्रेंड बिसाइड, म्हणजे काय की ती तिच्या मैत्रिणींच्या शेजारी किंवा बाजूला बसलेली आहे, बी साइड. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट वर्ब. ही डॅश डॅश वॉचिंग टी व्ही वेन आय कॉल हिम, ही वॉज काय की तो जेव्हा मी त्याला कॉल केला तेव्हा तो टी व्ही बघत होता. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिनोनिम्स ऑफ हॅपीचं सिनोनिम विचारलेलं आहे. सिनोनिम म्हणजे काय आहे, समानार्थी शब्द. तर सिनोनिमचं काय येणार आहे, जॉयफुल. इथे काय येणार आहे, सिनोनिम्स येणार आहे. आपण ऑलरेडी सिनोनिम्स बघितलेलं आहे. ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट टेन्स. दे डॅश डॅश इन लंडन फॉर 5 years, दे हॅज लाईव्ह, दे हॅड लाईव्ह, दे हॅव लाईव्ह, विल लाईव्ह. हॅव लाईव्ह येईल इथे काय की ते लंडनला 5 वर्ष राहिलेले होते या फिर राहिले आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. शी लाईक्स रीडिंग बुक, शी लाईक रीडिंग बुक, शी लाईक रीडिंग बुक, शी वॉज लाईक रीडिंग बुक. शी लाईक्स म्हणजे तिला पुस्तके वाचायला आवडतात, है ना. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय द इंटरजेक्शन. या ठिकाणी विचारलं आहे. इंटरजेक्शन म्हणजे काय की विस्मयबोधक वाक्य. डॅश डॅश इट दॅट वॉज अ क्लोज कॉल, म्हणजे वाव. इथे काय येणार आहे, इंट्रोडक्शन येणार आहे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. बाय दिस टाईम नेक्स्ट इयर आय डॅश माय डिग्री, आय विल कम्प्लीट माय डिग्री, म्हणजे बी नंबरचं ऑप्शन इथे येणार आहे. चूज द करेक्ट प्रीपोजिशन. वी आर गोईंग डॅश डॅश अ ट्रिप नेक्स्ट वीक, वी आर ऑन नाही येणार, इन नाही येणार, ॲट पण नाही येणार, ऑन येईल, है ना. वी आर गोईंग ऑन अ ट्रिप नेक्स्ट वीक. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. ही हॅज अ लॉट्स ऑफ फ्रेंड, ही हॅज अ लॉट ऑफ फ्रेंड, ही हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड, ही हॅविंग अ लॉट ऑफ फ्रेंड. ऑप्शन नंबर बी जे आहे ते इथे बरोबर आहे. नेक्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रोनाउन. या ठिकाणी विचारलं आहे. नायदर ऑफ द बॉयज डीड डॅश डॅश होमवर्क, हीज इथे ऑप्शन जे आहे ते असणार आहे. चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म आहे इथे परत. ही डॅश फिनिश हिज होमवर्क, ही हॅज येणार आहे, ही हॅज फिनिश हिज होमवर्क. चूज द करेक्ट सेंटेन्स दिलेला आहे. शी डझंट हॅज एनी मनी, शी डझंट हॅव एनी मनी, शी डझंट हॅज एनी मनी, शी डझंट हॅव एनी मनी. यापैकी बी ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. शी डझंट हॅव एनी मनी. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब. परत चूज करायचं आहे. आय डॅश द बुक एस्टरडे, आय फिनिश द बुक एस्टरडे. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. आय हॅव नेवर डॅश डॅश टू पॅरिस, म्हणजे काय की आय हॅव नेवर बीन पॅरिस, मी कधीही पॅरिसमध्ये नव्हतोच, है ना. नेक्स्ट आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. शी वॉज प्ले टेनिस, शी इज प्लेइंग टेनिस, शी प्लेइंग टेनिस, शी वॉज प्ले टेनिस. बी ऑप्शन नंबर जे आहे ते इथे येणार आहे. शी इज प्लेइंग टेनिस. नेक्स्ट आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट कंजम्पशन. या ठिकाणी परत इथे यूज करायचं आहे. आय लाईक टी डॅश आय डोंट लाईक कॉफी, आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी, मला चहा आवडतो पण कॉफी आवडत
नाही. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. दे डॅश प्लेइंग फुटबॉल नाव. दे आर प्लेइंग फुटबॉल नाव. चूज द सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इथे बघायचं आहे. आय एम हॅव्हिंग 2 कार. आय हॅव 2 कार. ऑप्शन नंबर बी काय आहे या ठिकाणी बरोबर आहे. चूज द करेक्ट प्रीपोजिशन. वी विल अराइव डॅश द एअरपोर्ट ॲट 6 PM. वी विल अराइव ओवर है ना, एअरपोर्टवर गेलेलं आहे म्हणजे काय केलं येणार आहे इथे ऑप्शन नंबर वी विल ॲट येईल इथे. ॲट ऑप्शन नंबर बी जे आहे ते बरोबर असणार आहे. नेक्स्ट बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. ही इज डॅश डॅश इंजिनियर. ही इज ॲन इंजिनियर. तो एक इंजिनियर आहे. चूज द करेक्ट वर्ब. शी डॅश नेवर बीन टू लंडन. शी हॅज नेवर बीन टू लंडन. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आय डॅश माय होमवर्क बाय द टाईम यू अराइव. आय हॅड फिनिश. जेव्हा तू आला तेव्हाच मी माझा होमवर्क फिनिश केला होता. चूज द करेक्ट प्रोनाउन. एव्हरीवन शुड डू डॅश डॅश होमवर्क. एव्हरीवन शुड डू हिज ऑर हर. इथे काय येणार आहे ऑप्शन बी येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपण 45 इथे इंग्लिशचे करेक्ट प्रीपोजिशन असेल किंवा मग वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, प्रोनाउन असेल, नाउन असेल, इंट्रोडक्शन असेल ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 45 क्वेश्चन बघितलेलं आहे की तुम्हाला फक्त आयडिया यावी की काय काय कसं यूज करायचं आहे. त्यासाठी आपण फक्त इथे ते रीडिंग केलेलं आहे. ठीक आहे. वेगळं काही केलेलं नाही आहे. क्वेश्चन आहे त्याचं आन्सरही दिलेलं आहे. फक्त ते आपण रीड केलेले आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. टेक केअर.